सर्वात आधी आपल्याला एक नियम लक्षात ठेवायचा आहे, जर दिलेली संख्या सम असेल तर त्याचं काय करायचंय, अर्धा करायचंय आणि आपल्याला शेवटी काय करायचंय, 100 ने गुणायचंय. आणि जर विषम असेल तेही तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. तर सर्वात आधी आपण एक समसंख्या घेऊ. मी घेतली 32 गुणिले 25. आता काय करायचंय आपल्याला, ही काय आहे, समसंख्या आहे 32. तर काय करायचं, 32 च्या अर्धा काय होईल, 32 चा हाफ काय होईल आता 16. 16 चा काय होईल 8. म्हणजे आपल्याला काय करायचंय, 8 घ्यायचा आणि 100 ने गुणायचंय. म्हणजे काय उत्तर आलं 800. पुन्हा एकदा सांगते, 32 गुणिले 25. सर्वात आधी आपण काय केलं, ही 32 काय आहे, समसंख्या आहे. मग त्याला काय केलं आपण, अर्धा केला. म्हणजे 2 ने भाग द्यायचा किंवा डायरेक्ट अर्धा केला तरी चालेल सोप्या पद्धतीने. जर तुम्हाला अर्धा करता येत नसेल तर तुम्ही काय करू शकता, 32 भागिले 2 या पद्धतीने करू शकता. मी 32 च्या अर्धा केला, काय आलं 16. त्याच्यानंतर पुन्हा एकदा 16 चा अर्धा काय आलं 8. म्हणजे आणि 8 ला काय केलं आपण 100 ने गुणलं तर काय उत्तर आलं 800. म्हणजे 32 गुणिले 25 झालं 800. आणखी एक एक्झाम्पल घेऊ. पुढचं एक्झाम्पल आहे 48 गुणिले 25. यात देखील हा काय आहे, ही काय आहे, समसंख्या आहे. तर 48 चा आपण अर्धा केला, काय झालं 24. परत 24 चा अर्धा करायचंय, काय झालं 12. म्हणजे आपल्याला काय करायचं, आता 12 ने 100 ने गुणलं, काय उत्तर आलं 1200. म्हणजे आपलं उत्तर काय आहे 1200. पुढची 3 अंकी संख्या घेऊ. ही काय आहे, समसंख्या आहे 456. याचा काय करायचंय, आपल्याला अर्धा करायचा आहे. 456 चा अर्धा काय आला 228. अजून एकदा 228 चा अर्धा काय आला, 228 चा अर्धा 114. म्हणजे आपल्याला 114 ला 100 ने गुणलं, म्हणजे काय झालं उत्तर 2 शून्य ठेवून द्यायचे. काय उत्तर झालं. पुढची 3 अंकी समसंख्या आहे 268. 268 चा आपल्याला काय करायचंय, अर्धा करायचंय. काय आलं 134. 134 च्या 134 च्या आणखी अर्धा करायचंय. काय आलं 67. 67 गुणिले 100 म्हणजे काय 6700 उत्तर आले. आता जर विषम संख्या असेल तर कशा पद्धतीने करायचं ते मी तुम्हाला सांगणार